तुम्ही पण महाराष्ट्र स्टेटची स्टेट काउन्सिलिंग करून बीएससी नर्सिंग कोर्ससाठी एक प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन करायचा विचार करत आहात, ते पण स्टेट कोट्यामधून मुलींना जे काय फ्री एज्युकेशन दिलं जातं ना त्याच्या थ्रू किंवा मग कॅटेगरीच्या फीस मध्ये, तर आज आपण या छोट्याशा चॅनलवर छोट्याशा व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहात की तुम्हाला जर महाराष्ट्र स्टेटमध्ये एक प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमधून बीएससी नर्सिंग करायचे आहे आणि कॅटेगरी वाईज जे आहे ते फीसचा बेनिफिट पण हवाय आणि मुलींचं फ्री एज्युकेशनचा जो बेनिफिट आहे ना तो पण हवाय, तर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीमधून महाराष्ट्र नर्सिंग सीईटी मध्ये किती पर्सेंटाईलवर जे आहे ते सीट अलॉटमेंट होऊ शकतं आणि जो पर्सेंटाईल स्कोर मी शेअर करेन ना तर तेवढ्या पर्सेंटाईल स्कोरवर तुम्हाला मिनिमम राज्यामध्ये जे आहे ते किती कॉलेजमध्ये सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो याची आपण सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचा या ठिकाणी खात्रीशीर डाऊट क्लिअर होऊन जाईल. तर पहा, सर्वात अगोदर जर आपण एससी कॅटेगरीचा विचार केला तर एससी कॅटेगरी मधून जर तुमचा मिनिमम पर्सेंटाईल 40 किंवा 41 जरी असेल, म्हणजे तुम्ही कॅटेगरीच्या स्कोरनुसार जी बीएससी नर्सिंग सीईटीची एक्झाम झाली होती ना ती फक्त क्वालिफाय जरी केली असेल तरी तुम्हाला कमीत कमी 20 प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट बीएससी नर्सिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळू शकतं. ते पण तुम्हाला गर्ल्स फ्री एज्युकेशन थ्रू किंवा मग कॅटेगरीच्या फीस मध्ये. मग तुम्ही मुलगा असेल मुलगी असेल दोघांना पण या ठिकाणी अलॉटमेंट 100% होण्याचा चान्स लागून जाईल. फक्त तुम्ही जी आहे ती नर्सिंग सीईटीची एक्झाम क्वालिफाय झाली असेल आणि तुम्हाला हा जो कट ऑफ आहे ना लगभग सर्व कॅटेगरीसाठी समान बघायला भेटेल. जसं की एसटी कॅटेगरी मधून पण जर तुम्ही क्वालिफाय झाला असाल 40 पर्सेंटाईल तुमचे असतील तर तुम्हाला खात्रीशीर गर्ल्स फ्री एज्युकेशन मध्ये आणि स्कॉलरशिप थ्रू जे आहे त्या ठिकाणी ऍडमिशन होऊन जाईल प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आणि जवळपास 20 पेक्षा जास्त कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं. मग त्या 20 पैकी तुम्ही कोणतं पण एक कॉलेज तुमचं फेवरेट तुम्ही बुक करू शकता. त्यानंतर जर आपण फीचे कॅटेगरीचा विचार केला तर 40 पर्सेंटाईल स्कोर हवा तुमचा मिनिमम आणि या कॅटेगरीमधून पण तुम्हाला 20 ते 30 कॉलेजमध्ये ऍडमिशन जे आहे ते मिळण्याचा चान्स लागू शकतो. कॅटेगरीच्या फीस मधून एनटीबी कॅटेगरीसाठी पण 40 पर्सेंटाईल स्कोर हवा, एनटीसी कॅटेगरीसाठी पण 40 पर्सेंटाईल स्कोर हवा. तसंच एनटीडी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर एनटीडी मधून पण तुम्हाला 40 पर्सेंटाईल स्कोर असेल तर सीट अलॉटमेंट होऊन जातं. त्याच्यानंतर आपल्या दुसऱ्या कॅटेगरी येत आहे ओबीसी कॅटेगरी, त्याच्यामधून पण तुम्हाला 40 पर्सेंटाईल हवं. फक्त या ठिकाणी जी काय ईडब्ल्यूएस आणि ओपन कॅटेगरी आहे ना तर या कॅटेगरीसाठी तुम्हाला जे मिनिमम पर्सेंटाईल स्कोर हवा आहे ना तो 50 हवा. ही गोष्ट लक्षात घ्या. पीडीएफ मध्ये आम्ही मुद्दाम जे आहे ते 40 मेन्शन केलेला आहे, कारण जो क्वालिफाय मार्क्स आहे ना तो ईडब्ल्यूएस आणि ओपन साठी 50 असतो आणि काही विद्यार्थी जे आहेत ते जेवढा रिझर्व्ह कॅटेगरीचा आहे ना तर तोच ओपन आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीला घेऊन चालतात. त्याच्यामुळे आम्ही इथं मुद्दाम 40 लिहून तुम्हाला आता एक्सप्लेन करताना 50 एक्सप्लेन करत आहे. तर ईडब्ल्यूएस ओपनचा जो विद्यार्थी आहे त्याचे जर 50 पर्सेंटाईल आले असेल तर तुम्हाला या ठिकाणी खात्रीशीर जे आहे ते सीट अलॉटमेंट होऊ शकतं. गर्ल्स फ्री एज्युकेशन मधून एसीबीसी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर मिनिमम तुम्हाला 40 पर्सेंटाईल स्कोर हवा. तेव्हा या ठिकाणी जे आहे ते महाराष्ट्र स्टेटमध्ये कॅटेगरीचे आणि गर्ल्स फ्री एज्युकेशन मधून 100% जे आहे ते ऍडमिशन या ठिकाणी मिळून जाईल. पहा, जो काय कट ऑफ होता प्रायव्हेट कॉलेजचा, जो की लास्ट इयरचा महाराष्ट्र सीईटीसीएल ने एक ऑफिशियल कट ऑफ लिस्ट रिलीज केला ना तर त्यामधून हा कट ऑफ बनवून मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा, जेणेकरून की फ्युचरमध्ये कोणती जरी अपडेट सीईटीसीएल ने दिली, ऍप्लिकेशन फॉर्म फिल करायची, कॉलेज टाकायची किंवा काउन्सिलिंगची काही नवीन रूल आले ना किंवा कॉलेजचं फी स्ट्रक्चर, कॉलेज वाईज कट ऑफ, तर त्याची पूर्ण डिटेल व्हिडिओ आम्ही या चॅनलवर शेअर करू. त्यासोबत जर तुम्हाला आमच्या थ्रू जे आहे ते महाराष्ट्र स्टेटची स्टेट काउन्सिलिंग किंवा मग ऑल इंडिया कोट्यामधून कोणत्याही कोर्ससाठी ऍडमिशन करायचं असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका. आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.